पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। तर पीक विमा कंपनीच्या काचा लवकरच बेचू, शंकर गायकवाड यांनी दिला गर्भेत इशारा। 2016 पासून विविध कार्यालयावरती पीक विम्यासाठी शेकडो आंदोलने करण्यात आली। त्यापैकी अनेक वेळा कार्यालयाच्या काचा वेचून आंदोलने करण्यात आली, परंतु दरवेळी फक्त आंदोलनात आलेल्या शेतकऱ्यांनाच योग्य रक्कम मिळाली। परंतु राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना मात्र पीक विमा नुकसान भरपाई खूप कमी दिली गेली, तर न भांडणाऱ्या शेतकऱ्यांची अक्षरशः लुटली गेली। ती वसूल करण्यासाठी व चालू वर्षी राज्यातील अनेक तालुक्यांना पीक विम्यातून वगळण्यात आल्यामुळे 25 मे पासून संबंधित लुटारू पीक विमा कंपन्यांसह शासकीय कार्यालयाच्या काचा पूर्वीपेक्षा जास्त वेचून विमा भरपाई व्याजासह वसूल करण्यात येईल, असा गर्भित इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी चिखर्डे तालुका बार्शी येथे जाहीर झालेल्या सभेतून दिलाय। तसेच राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाई येणे बाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे। त्यावेळी युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शरद भालेकर, माढा तालुका अध्यक्ष विलास दोलतडे, जिल्हा संघटक सचिन आगलावे, जीवन गावडे, प्रकाश पाटील, प्रशांत काळदाते, सुधीर सवणे, रघुबप्पा कोंढारे, ज्ञानदेव कोंढारे, अशोक कोंढारे, सुभाष देवकर, पल्लव गाढवे, संतोष दळवी, बापू जाधव आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। यावेळी पंचक्रोशीतून आलेल्या शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेची शपथ देण्यात आली। शरद भालेकर व पल्लव गाढवे यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास दोलतडे यांनी केले, तर आभार जीवन गावडे यांनी व्यक्त केले। आज चिखर्डे या गावी आमची शेतकरी संघटनेची या ठिकाणी जाहीर सभा पार पडलेली आहे आणि या सभेतून मी या ज्या पीक विमा कंपनी आहेत, आता EIC कंपनी आहे आणि 2023 पासून ICICI लॉम्बार्ड असेल, EIC असेल किंवा आणखी कुठली कंपनी असेल, ओरिएंटल पीक विमा कंपनी आहे, तर ह्या पीक विमा कंपन्या या कंपन्यांनी कान उघडे ठेवून ऐकावे। जर पीक विम्याचे पैसे तुम्ही आता EIC नंतर तात्काळ मंजुरी द्यायची। तुम्ही बार्शी तालुका वगळलेला आहे, राज्यातील अनेक तालुक्यामध्ये तुम्ही अशी नाटकं चालू केली आहेत वगळण्याची। या सर्व राज्यातील पीक विमा कंपन्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही जर ही नाटकं सुरू केली, शेतकऱ्यांचे पैसे जर तात्काळ नाही सोडले, तर तुम्हाला तिथं येऊन तुमच्या काचा शेतकरी गोळा करतील। त्यातून गर्भित दिशेला तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या कंपनीच्या काचा सगळ्या शेतकरी त्या ठिकाणी आम्ही गोळा करायला येणार आहोत, एवढं फक्त लक्षात घ्या। मी शपथ घेतो की शेतकऱ्यांचे दुःखाचे व लाचारीचे जीवन संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे, याकरिता शेतीमालाला रास्त भाव या एककलमी कार्यक्रमासाठी मी संघटनेचा पाईक म्हणून सर्व शक्तीने प्रयत्न करेन। या प्रयत्नात जात धर्म पंथ पक्ष यासारख्या कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही। शेतकरी संघटनेचा, शेतकरी युवा आघाडीचा, शेतकरी महिला आघाडीचा। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे।